दिवशी महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ना, त्या दिवशी म्हणा हे शेतकऱ्याचं सरकार आहे. नमस्कार मित्रांनो, सादर करीत आहे हास्य विनोदी आणि अभिनयाने रंगलेला एक दमदार चित्रपट नवरदेव BSc ॲग्री पण लग्नालाच नाही मुलगी ॲग्री. मित्रांनो, मराठी सिनेमा प्रत्येक वेळेस एक नवीन संकल्पना घेऊन येते. त्यातच एक सृष्टीतील सगळ्यात वेगळा आणि अभिमानाचा चित्रपट म्हणजे नवरदेव BSc ॲग्री पण लग्नालाच मुलगी नाही ॲग्री. हे असं का म्हटलं आहे याबाबत आणि चित्रपटाची पटकथा प्रेक्षकाचं मत जाणून घेऊया. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक राम खाटबोडे असून निर्माते मिलिंद लडगे आहे. या चित्रपटात तगडी कलाकारांची टीम असून अभिनेता क्षितिज दाते हे या चित्रपटात तरुण शेतकऱ्याच्या नवरदेव भूमिकेत दिसेल, तर त्याच्या साथीला अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर नवरी म्हणून दिसेल. लोकमान्य या मालिकेतून क्षितिज दाते हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रियदर्शिनी इंदलकरला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. यासोबत कलाकार मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोडे, संदीप पाठक, तानाजी गडगुंडे, विनोद वनवे असे उत्तम कलाकार या चित्रपटात पाहायला मिळेल. मित्रांनो, काही वर्षापासून मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. विशेष ग्रामीण आणि शेतकरी असलेल्या मुलांचे लग्न होणे फार जास्त कठीण होऊन बसले. 35 वय झाले तरीही अनेक मुलं हे ग्रामीण भागात बिना लग्नाची आहेत. कोणत्याच मुलीला शेतकरी नवरा आणि खेड्यागावात राहण्याची इच्छा नाही. याचा परिणाम असा झाला की ग्रामीण भागातील मुलांचे लग्न होत नाही. आता याच्या ज्वलंत प्रश्नावर चक्क एक अस्सल या चित्रपटमधून एक गंभीर सामाजिक प्रश्नाला हलक्या फुलक्या पद्धतीत प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम या चित्रपटातील टीम करत आहे. शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यावर अवलंबून असलेल्या आपल्यासारखा समाज हा कायम शेतकऱ्यांना दुय्यम समजतो. त्यांना मुलगी मिळत नाही, त्यांना त्यांच्या कष्टाचे मोल मिळत नाही, तर कधी त्यांना पाऊसमुळे पिकांचं नुकसान पण सहन करावं लागतं. यातच अभिनेता क्षितिज दाते म्हणजे राजवर्धन पाटील हा BSc ॲग्रिकल्चर शिक्षण घेऊन तो गावामध्येच शेती करतो आणि तिथे त्याला टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनबद्दल काही नवीन करायचं असते. सोबत त्याच्याकरिता लग्न हा गंभीर विषयच असतो, कारण की मुलगीची अपेक्षा नोकरी करणारे मुलं असतात. त्यामुळे त्याला भरपूर रिजेक्शन फेस करावं लागतो. BSc ॲग्री केलेल्या महत्त्वाकांक्षी राजवर्धनला लग्नासाठी कोणकोणत्या अडचणींना समोर जावं लागतं, त्याला नवरी मिळेल की नाही याची कथा या चित्रपटातून बघायला मिळणार आहे. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील गाणी. या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. सध्या हा सिनेमा प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आव्हान करतो की आवर्जून हा चित्रपट सिनेमागृहामध्ये जाऊन बघा. सध्याच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून अप्रतिम असा सिनेमा तयार केला आहे. तुमचे या चित्रपटाबद्दल विचार नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. शेवटी इतकंच म्हणेल, जय जवान जय किसान हे घोषवाक्य आपण कधीतरी ऐकलंच असेल, पण समाजमध्ये जनजागृती आणि नवीन संकल्प व शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या जीवनावर अडचणी मांडणारा हा चित्रपट नक्की आपल्या मनावर छाप पाडेल.